नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर. आजची कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारते. ज्या घरात तुम्ही आयुष्यभर सुरक्षित राहाल असं समजून पाऊल ठेवता, जर त्याच घरात तुमच्यासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर सत्य लपलेलं असेल तर तुम्ही काय कराल? आजची कथा आहे एका अशा मुलीची जिला वाटलं होतं की तिचं लग्न म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सुरुवात आहे. पण तिला काय माहीत, ती ज्या दारातून सासरी प्रवेश करत होती त्याच दारामागे अनेक वर्षापासून एक असं काळ रहस्य कैद होतं, ज्याने कित्येक निष्पाप आयुष्य उद्ध्वस्त केली होती. एका बंद खोलीत लपलेलं सत्य, एका प्रतिष्ठित कुटुंबाचा खरा चेहरा आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी केलेला जीव घेणा संघर्ष. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कधी कधी सर्वात मोठा धोका परक्याकडून नाही तर आपल्या माणसांकडून मिळतो. चला तर मग सुरू करूया आजची हृदयाला थरकाप उडवणारी सत्यकथा. एका क्षणापूर्वी जी माणसं मला जगातलं सर्वात जवळचं नातं असल्यासारखं सांगत होती, त्याच माणसांनी पुढच्या क्षणी मला एखाद्या बेवारस वस्तूसारखं रस्त्यावर फेकून दिलं. ज्यांना मी माझं समजत होते त्यांनीच माझ्या चारित्र्यावर असा डाग लावला की तो पुसता पुसता माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण जेव्हा त्या बंद खोलीचं खरं सत्य माझ्या समोर आलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. आजही तो भयंकर प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. आयुष्य माणसाला कधी अशा वळणावर आणून उभं करतं जिथून ना पुढे जाता येतं ना मागे फिरता येतं. हे वेळ येईपर्यंत कोणालाच कळत नाही. माझं नाव आर्य आहे. आज माझी अवस्था शब्दात सांगणंही कठीण आहे. पण काही वर्षापूर्वी मीही इतर मुलींसारखीच साधी सरळ आयुष्य जगणारी मुलगी होते. माझी स्वप्न फार मोठी नव्हती. डोळ्यात भरपूर आशा होत्या आणि मनात स्वतःचं छोटंसं सुखी घर उभं करण्याची इच्छा होती. माझे बाबा एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांनी आम्हाला कधी श्रीमंती दिली नाही, पण चांगले संस्कार आणि प्रामाणिकपणा दिला. आजही त्या संस्कारांमुळे मी अभिमानाने जगते. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण माझ्या आयुष्यात आदित्य आला आणि सगळंच बदललं. आदित्य आमच्या नाशिक शहरातील एका मोठ्या आणि श्रीमंत घराण्याचा एकुलता एक मुलगा होता. पैसा, बंगला, गाड्या, समाजात मान सन्मान, त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आमची पहिली भेट एका सामाजिक कार्यक्रमात झाली. तिथे माझा साधेपणा आणि माझे संस्कार पाहून तो माझ्या प्रेमात पडला. काही दिवसांनी त्याने मला लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला मी त्याला स्पष्ट नकार दिला, कारण आमच्यात श्रीमंती आणि गरिबीची खूप मोठी दरी होती. बाबांनीही मला समजावलं, बाळा, अशा मोठ्या घरातलं आयुष्य बाहेरून जितकं सुंदर दिसतं तितकं आतून असतंच असं नाही. तिथे भरपूर पैसा असतो, पण सुख शांती मिळेल याची खात्री नसते. पण आदित्य माघार घ्यायला तयार नव्हता. तो थेट आमच्या घरी आला. त्याने माझ्या आई बाबांच्या पाया पडून त्यांचा विश्वास जिंकला. तो म्हणाला, मी आर्याला खूप सुखात ठेवेन, तिच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देणार नाही. त्याच्या त्या शब्दांवर आणि दिसायला खऱ्या वाटणाऱ्या प्रेमावर माझ्या आईबाबांनी विश्वास ठेवला. शेवटी आमचं लग्न मोठ्या थाटामाटात ठरलं. लग्नाचा दिवस आला. सासरी घरात पाऊल ठेवताना त्या मोठ्या बंगल्याकडे पाहून मला वाटलं आयुष्यातली प्रत्येक इच्छा पूर्ण झाली. पण मला काय माहीत, ज्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या महालात मी पाऊल ठेवले होते तो प्रत्यक्षात एक सोन्याचा पिंजरा होता, जिथे माझा प्रत्येक आनंद हळूहळू संपणार होता. घरात माझ्या सासूबाई शैलजाताई आणि सासरे विश्वासराव होते. शहरात त्यांचा मोठा मान होता. त्यांनी माझं स्वागत तर केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर आपुलकी नव्हती. त्यांच्या नजरेत एक थंडपणा आणि परकेपणा स्पष्ट जाणवत होता. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं हळूहळू सगळं ठीक होईल. प्रेमाने आणि चांगल्या वागण्याने मी त्यांचं मन नक्की जिंकेन. आदित्य माझ्यावर खूप प्रेम करत होता. लग्नानंतरचे काही महिने तर त्याने मला अक्षरशः राणीप्रमाणे जपलं. मला हवी ती प्रत्येक गोष्ट तो आणायचा. माझी प्रत्येक छोटी मोठी काळजी घ्यायचा. पण या सगळ्या आनंदामागे काहीतरी खूप मोठं रहस्य लपलं होतं. एक असं रहस्य ज्याची चाहूल मला दिवसेंदिवस लागायला सुरुवात झाली. त्या बंगल्यात काही विचित्र नियम होते. विशेषतः संध्याकाळ झाल्यावर घरच्या मागच्या बाजूला
आणि सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यास सक्त मनाई होती. सुरुवातीला मला वाटलं त्यांच्या घरातील काही जुनी पद्धत असेल किंवा वैयक्तिक कारण असेल, म्हणून मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही. पण दिवस जात होते तसे त्या बंद भागातून विचित्र आवाज यायला लागले. कधी कुजबूज ऐकू यायची, तर कधी कोणीतरी मदतीसाठी हाका मारत असल्यासारखं वाटायचं. काही वेळा असंही जाणवायचं की कोणीतरी आतून दरवाजा हळूच ठोठावत आहे. हे सगळं पाहून माझ्या मनात भीती घर करू लागली. एक दिवस मी धीर करून आदित्याला ह्याबद्दल विचारलं आणि माझा प्रश्न ऐकताच त्याच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणात बदलला. त्याच्या डोळ्यात अचानक एक वेगळाच राग आणि भीती दिसू लागली. तो माझ्यावर चिडत म्हणाला, आर्या, या घरात काही अशा जागा आहेत जिथे तुला जाण्याची किंवा काही विचारण्याची अजिबात गरज नाही. आणि जर तू तुझी ही उत्सुकता भागवण्याचा प्रयत्न केलास तर आपल्या नात्यात अशी दरी निर्माण होईल जी तू आयुष्यभर भरून काढू शकणार नाहीस. आदित्याच्या त्या कडक इशाऱ्याने मी आतून हादरून गेले. त्याच्या आवाजातला राग आणि डोळ्यातील भीती मला स्पष्ट दिसत होती. पण त्याच वेळी माझ्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता. त्या बंद खोलीत आणि वरच्या मजल्यावर असं नेमकं काय होतं जे माझ्यापासून इतक्या कडकपणे लपवलं जात होतं. माझ्या सासरच्यांनी हळूहळू माझ्याशी अंतर ठेवायला सुरुवात केली. सासूबाई प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर मला टोमणे मारायच्या. तू गरीब घरातून आली आहेस, आमच्या घरच्या पद्धती आणि राहणीमान तुला काय कळणार. त्यांच्या प्रत्येक बोलण्याकडे मी माझं नशीब समजून शांतपणे दुर्लक्ष करायचे, कारण मला वाटायचं एक पत्नी आणि सून म्हणून घरात शांतता ठेवणं हीच माझी जबाबदारी आहे. पण माझा हाच शांत स्वभाव माझी सर्वात मोठी कमजोरी ठरला. हळूहळू घरातल्या प्रत्येकाला मी एक ओझं वाटू लागले. आदित्य, जो आधी प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा राहायचा, तोही आता आई वडिलांच्या दबावाखाली माझ्यापासून दूर जाऊ लागला. माझ्या नजरेला नजर देऊन बोलणं सुद्धा त्याने कमी केलं होतं. पूर्वीचं त्याचं प्रेम आता हळूहळू कमी होत होतं. त्याच्या जागी चिडचिड, राग आणि दुरावा आला होता. मला काही समजत नव्हतं. अचानक असं काय बदललं होतं की माझाच नवरा आता माझ्यापासून दूर पळत होता. एक दिवस घरात कोणीच नव्हतं. सगळीकडे शांतता पसरली होती. तेवढ्यात माझी नणंद पूजा माझ्या जवळ आली. पूजाचं लग्न जवळच्या शहरात झालं होतं, पण ती नेहमी माहेरी यायची. तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच थोडा वेगळा होता. ती माझ्याशी गोड बोलायची, पण तिच्या नजरेत कायम काहीतरी वेगळाच अर्थ दडलेला असायचा. त्या दिवशी आम्ही दोघी स्वयंपाकघरात होतो. तिने माझ्याकडे गूढ नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, वहिनी, तुम्ही खूपच सरळ आहात आणि हाच तुमचा सगळ्यात मोठा दोष आहे. घरातले सगळे त्याचाच फायदा घेत आहेत. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? ती हलकसं हसली आणि म्हणाली, ज्या खोलीत आणि ज्या वरच्या मजल्यावर तुला जायची मनाई केली जाते ना, तिथेच या घराचं सगळ्यात मोठं रहस्य लपलं आहे. आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यामागचं खरं कारणही तिथेच आहे. तिचं हे वाक्य ऐकताच माझ्या छातीत धडधड सुरू झाली. ती पुन्हा म्हणाली, आज तुला सगळं सत्य कळू शकतं. आदित्य आज संध्याकाळपर्यंत शहराबाहेर आहे. घरातही कोणी नाही. आजची संधी पुन्हा मिळणार नाही. पूजाच्या त्या शब्दांनी माझ्या मनात दडपून ठेवलेली भीती आणि उत्सुकता दोन्ही पुन्हा जागी झाली. मला वाटलं, आज जर मी हे सत्य जाणून घेतलं नाही तर आयुष्यभर या घुसमटीत आणि फसवणुकीच्या सावलीत जगत राहीन. त्या क्षणी माझे पाय आपोआप वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे वळले. माझ्या छातीची धडधड प्रचंड वाढली होती. तळहात घामाने पूर्ण भिजले होते. श्वासही नीट घेतला जात नव्हता. एका बाजूला मन मला थांबवत होतं, आदित्याचा विश्वास तोडू नकोस, घराची मर्यादा ओलांडू नकोस. पण दुसऱ्या बाजूला मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, माझ्यापासून नेमकं काय लपवलं जात आहे. मी एक एक पाऊल जपून टाकत त्या रहस्यमय वरच्या मजल्यावर पोहोचवू लागले. जिन्यावर धुळीचा जाड थर साचला होता. आजूबाजूला इतकी शांतता होती की जणू अनेक वर्षापासून तिथे कुणाचाच वावर नव्हता. शेवटी मी त्या शेवटच्या खोलीसमोर येऊन उभी राहिले. त्या खोलीजवळ पोहोचताच वातावरणात एक विचित्र जडपणा जाणवू लागला. माझे हात थरथरत होते. मी हळूच दरवाजाच्या कडीला हात लावला. दरवाजा आतून बंद नव्हता, तो फक्त किंचित लोटलेला होता. मी थरथरणाऱ्या हातांनी तो दरवाजा हळूच ढकलला आणि सावधपणे आत डोकावलं. पुढच्या क्षणी माझा श्वास अक्षरशः थांबला.
माझ्या पायाखालची जमीन सरकली. घशात अडकलेली किंकाळी तिथेच गुदमरून गेली. कारण त्या खोलीत माझ्या डोळ्यांसमोरचं ते दृश्य पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्या खोलीच्या जमिनीवर सगळीकडे कागदपत्र विखुरलेली होती. काही जुन्या तुटलेले फोटो फ्लेम्स पडलेल्या होत्या आणि सुकलेल्या रक्ताचे डागही स्पष्ट दिसत होते. पण ह्या सगळ्यांपेक्षा भयंकर दृश्य खोलीच्या एका कोपऱ्यात होतं. तिथे एक महिला लोखंडी साखळदंडांनी बांधलेली बसली होती. तिचे केस पूर्ण विस्कटलेले होते. अंगावर फाटके कपडे होते आणि ती इतकी अशक्त दिसत होती की जणू अनेक दिवसांपासून तिने नीट अन्न सुद्धा खाल्लं नव्हतं. तिने हळूहळू तिचे सुजलेले घाबरलेले डोळे माझ्याकडे उचलले आणि तो चेहरा पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती दुसरी कोणी नसून आदित्यची पहिली पत्नी स्नेहा होती, जिच्याबद्दल ह्या घरच्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की ती मानसिक संतुलन बिघडल्यामुळे घर सोडून निघून गेली आणि नंतर तिचं काहीच पत्ता लागला नाही. त्या क्षणी मला सगळं सत्य समजलं. या घरात मी सून म्हणून नाही तर आणखीन एक शिकार म्हणून आणली गेले होते. मी काही समजून घेण्याआधीच बाहेरून कोणाच्या तरी जड पावलांचा आवाज ऐकू आला. मी घाबरून मागे वळून पाहिलं तर दरवाजात स्वतः आदित्य उभा होता. त्याच्या डोळ्यात भयंकर राग होता आणि चेहऱ्यावर अंगावर काटा आणणारं हसू होतं. त्याने मला त्या खोलीत पाहिलं होतं. तो हळूहळू माझ्याकडे आला आणि थंड आवाजात म्हणाला, आर्या, तुला या खोलीचं दार उघडायची हिंमत कोणी दिली? आता तू हे रहस्य पाहिलं आहेस, त्यामुळे या घरातून जिवंत बाहेर जाण्याचा तुला काहीच अधिकार नाही. त्याचे ते शब्द ऐकताच माझे हात पाय गळून पडले. मी रडत त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, आदित्य, मी कोणालाच काही सांगणार नाही. कृपा करून मला जाऊ दे. पण त्याच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मला त्या खोलीत ढकलून दिलं. त्या क्षणी माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा विश्वास तुटला. ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम केलं त्यानेच माझा सर्वात मोठा विश्वासघात केला होता. आदित्याने बाहेरून दरवाजा बंद केला आणि म्हणाला, पळून जाण्याचा किंवा कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझी ही अवस्था स्नेहासारखीच करीन. मी त्या अंधाऱ्या खोलीत बसून रडत होते. थोड्या वेळाने स्नेहाने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, या माणसांनी माझ्या नावावरची सगळी संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर मला वेडी ठरवलं आणि या खोलीत कैद करून ठेवलं. नंतर आदित्याला दुसरं लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याला आणखीन एका निष्पाप मुलीची गरज होती आणि त्याने तुला या जाळ्यात अडकवलं. तिचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. आता मला पूर्ण खात्री झाली होती की या घरात माणसं नव्हती तर स्वार्थ आणि लालचाने आंधळी झालेली राक्षसी वृत्तीची माणसं राहत होती. त्या रात्री मी स्वतःशी एक वचन घेतलं, मी कितीही कमजोर असले तरी ह्या नराधामांच्या तावडीतून जिवंत बाहेर पडणार आणि त्यांनी माझ्यासोबत केलेल्या प्रत्येक अन्यायाचा हिशोब नक्की चुकता करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने मला त्या खोलीतून बाहेर काढलं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, जर तू कुणासमोर तोंड उघडलंस तर त्याची किंमत तुझ्या आईबाबांना मोजावी लागेल. त्याने बाबाचं नाव घेताच माझं काळीज दडपलं. त्या क्षणी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. माझ्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी मला सगळं सहन करावं लागत होतं. त्या घरात मी एखाद्या कायद्याप्रमाणे जगत होते. प्रत्येक क्षणी मृत्यूची भीती माझ्या डोक्यावर घोंगावत होती. आता आदित्य आणि त्याच्या घरच्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर पूर्णपणे उघडा पडला होता. ते मला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून मी कधीच त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकणार नाही. सासूबाई शैलजाताई रोज मला टोमण्या मारायच्या. त्या म्हणायच्या, या घराची सून म्हणून आली आहेस ना तर गप्प बसून इथली गुलाम बनून राहा, नाहीतर त्या बाईसारखीच तुझी ही अवस्था करायला आम्हाला 1 मिनिटही लागणार नाही. मी आतून पूर्णपणे तुटून गेले होते. माझ्या डोळ्यातले अश्रूही आता सुकले होते. त्याच्या जागी मनात एकच धगधगणारी आग पेटली होती, जी मला आतून जाळत होती. मी मनाशी ठरवलं होतं की आता हा अन्याय मी अजिबात सहन करणार नाही. काहीही झालं तरी मला त्या नरकातून बाहेर पडायचंच होतं आणि या सगळ्यांना कोर्टासमोर उभं करायचंच होतं. पण हे सगळं करणं तितकं सोपं नव्हतं. प्रत्येक पाऊल खूप विचार करून आणि सावधपणे टाकावं लागणार होतं, कारण त्यांच्याकडे पैसा होता, ताकद होती आणि पोलिसांपर्यंतही त्यांची ओळख होती.
माझ्यासारख्या एका साध्या मुलीकडे लढण्यासाठी फक्त माझा स्वाभिमान आणि सत्याची ताकद होती. मी हळूहळू त्या घरात पुरावे गोळा करायला सुरुवात केली. आदित्यचे काही महत्त्वाचे कागद, बँकेच्या खात्यांची माहिती आणि त्या गुप्त खोलीचे काही फोटो मी संधी मिळेल तसे माझ्या मोबाईलमध्ये काढून ठेवले. हे सगळं मी इतक्या हुशारीने लपवलं होतं की घरातल्या कुणालाही त्याची चाहूल लागली नाही. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एका परीक्षासारखा होता, कारण माझ्याकडून झालेली एक छोटीशी चूकही माझा जीव घेऊ शकत होती. एक दिवस आदित्य एका महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता आणि सासूबाई घराच्या कामात व्यस्त होत्या. त्याच वेळी मला अशी एक संधी मिळाली जिने माझ्या आयुष्यालाच वेगळं वळण दिलं. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि एक कुरिअरवाला सामान द्यायला आला होता. मी एक क्षणही न घालवता माझ्या जुन्या मैत्रिणीला फोन केला. ती आता वकील झाली होती. मी तिला माझा जीव धोक्यात असल्याचं सांगितलं आणि आदित्य व त्याच्या कुटुंबाने माझ्यापासून आणि संपूर्ण जगापासून लपवलेलं सगळं सत्य तिच्या समोर उघड केलं. माझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून ती म्हणाली, आर्या, अजिबात घाबरू नकोस. कोणत्याही परिस्थितीत त्या घरातून बाहेर पड. पुढचं सगळं आम्ही पाहू. पोलीस आणि कोर्ट तुझ्या पाठीशी उभे राहतील. तिचे ते शब्द माझ्यासाठी अंधारात दिसलेले आशाच्या किरणासारखे होते. मी स्वतःला सावरलं, माझं थोडंसं सामान गोळा केलं आणि त्या घरातून कायमचं पळून जाण्याचा निर्णय घेतला. मी अगदी सावधपणे मुख्य दरवाजाकडे जाऊ लागले. पण मी बाहेर पडणार इतक्यात सासूबाईंची नजर माझ्यावर पडली. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला आणि घाईघाईने आदित्याला फोन लावायला सुरुवात केली. माझ्या पायांचा वेग आता आणखीन वाढला होता. कसंबसं त्या बंगल्याच्या मोठ्या गेटमधून बाहेर पडून मी मुख्य रस्त्यावर आले. मागून शैलजा ताई आणि घरातील काही नोकर मला पकडण्यासाठी धावत होते, पण मी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. जीवाच्या आकांताने धावत धावत मी मुख्य रस्त्यावर पोहोचले आणि लगेच एक रिक्षा थांबवून थेट माझ्या वकील मैत्रिणीच्या घरी गेले. तिच्या घरी पोहोचल्यावर मला थोडा दिलासा मिळाला, पण मनात एकच भीती होती. आदित्य हे सगळं इतकं सहज सोडणार नाही. तो मला पुन्हा त्या नरकात ओढून नेण्यासाठी काहीही करू शकत होता. माझ्या मैत्रिणीने मला धीर दिला आणि लगेच पोलीस ठाण्यात आदित्य, त्याचे आई वडील आणि घरातील इतर लोकांविरुद्ध पळून नेणे, फसवणूक, बेकायदेशीर कैद आणि जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. मी दिलेले पुरावे आणि माहिती पाहून पोलिसांनीही क्षणाचाही उशीर न करता त्या बंगल्यावर छापा टाकला. पोलिसांनी त्या गुप्त खोलीतून स्नेहाची सुखरूप सुटका केली आणि आदित्यसह त्याच्या आई वडिलांच्या हातात बेड्या ठोकल्या. ही बातमी काही वेळातच संपूर्ण शहरभर पसरली. ते दृश्य पाहताना माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले, कारण इतके दिवस ज्या भीतीच्या सावलीत मी जगत होते, ती भीती आज कायद्याच्या तावडीत सापडली होती. पण ह्या विजयामागचं माझं दुःख, अपमान आणि मानसिक वेदना इतक्या खोल होता की त्या शब्दात सांगणं अशक्य होतं. बातम्यांच्या माध्यमातूनही ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर समोर आली. समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवणाऱ्या त्या घराण्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. ज्या लोकांसमोर सगळे मान झुकवत होते, तेच आज तुरुंगाच्या गजाआड उभे होते. काही वेळाने आई बाबा मला घ्यायला आले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि आम्हा तिघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंमध्ये दुःख होतंच, पण न्याय मिळाल्याचं समाधानही होतं. तुरुंगात गेल्यानंतरही आदित्यने मला अनेक निरोप पाठवले. कधी धमक्या दिल्या तर कधी माफी मागत विनवण्या केल्या, पण मी त्याच्याकडे पुन्हा कधीच वळून पाहिलं नाही. न्यायालयात हा खटला अनेक महिने चालला. आदित्यच्या वकिलांनी मला खोटं ठरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्याकडे असलेले मोबाईलमधील पुरावे आणि स्नेहाने दिलेली साक्ष त्यांच्या प्रत्येक खोट्यावर भारी पडली. अखेर न्यायालयाने सत्याच्या बाजूने निकाल दिला. आदित्य आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या गुन्ह्याची कडक शिक्षा झाली आणि त्यांना तुरुंगवास थोपवण्यात आला. स्नेहाला तिचा हक्क मिळाला, तिचं नुकसान भरून मिळालं आणि अनेक वर्षाच्या मानसिक त्रासातून तिची कायमची सुटका झाली. मी ही लढाई जिंकली होती, पण ह्या विजयाने मला आयुष्यभरासाठी खूप काही शिकवलं. मला समजलं की आयुष्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये आणि आपल्यावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसून सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध आवाज उठवणं जास्त महत्त्वाचं असतं. त्या घटनेनंतर मी कायमची माहेरी परतले. बाबांनी मला मिठी मारत एवढंच म्हटलं, बाळा, आज तू फक्त स्वतःचा सन्मान वाचवला नाहीस,
तर अशा नराधमांच्या तावडीत सापडलेल्या प्रत्येक मुलीला लढण्याचं बळ दिलंस. त्या दिवसापासून मी माझं तुटलेलं आयुष्य पुन्हा उभं करायला सुरुवात केली. मी कायद्याचं शिक्षण द्यायचं ठरवलं, जेणेकरून भविष्यात माझ्यासारख्या फसवलेल्या आणि अत्याचार सहन करणाऱ्या महिलांसाठी मी आवाज उठवू शकेन. काळ पुढे सरकत गेला. माझ्या जखमाही हळूहळू भरू लागल्या. माझ्या मेहनतीच्या जोरावर मी स्वतःचं स्वतंत्र आयुष्य उभं केलं आणि समाजातील गरजू व पीडित महिलांसाठी काम करू लागले. आदित्य आणि त्याच्या कुटुंबाचं नाव मात्र आजही शहरात तिरस्काराने घेतलं जातं, कारण प्रत्येकाला आपल्या वाईट कामांची फळं एक ना एक दिवस नक्कीच भोगावी लागतात. या संपूर्ण प्रवासाने मला एक गोष्ट कायमची शिकवली. माणसाची खरी ओळख त्याचा स्वाभिमान असतो. तो कोणत्याही पैशाने किंवा संपत्तीने विकत घेता येत नाही. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा त्या दिवशी घेतलेल्या माझ्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. त्या बंद दरवाजासमोर उभी राहून मी जे पाऊल उचललं, तो फक्त एका खोलीचा दरवाजा नव्हता, तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग होता. या संपूर्ण वेदनादायी प्रवासाने मला हे शिकवलं की सत्य कितीही लपवलं तरी ते एक ना एक दिवस जगासमोर येतच. आणि काळाचं चक्र फिरलं की कितीही मोठा माणूस असला तरी त्याला त्याच्या वाईट कामांची शिक्षा मिळतेच. माझी ही कथा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी संकटासमोर हार मानते, कारण खरं आयुष्य हे संघर्ष संपल्यानंतरच नव्याने सुरू होतं. आज मी पूर्ण आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगते आहे. मला खात्री आहे की एखादी स्त्री मनापासून ठरवली तर ती कोणत्याही संकटाला तिची ताकद बनवू शकते. आज माझ्या आजूबाजूचे लोक मला प्रेरणा म्हणून पाहतात, कारण कितीही गडद अंधार असला तरी आशेचा एक छोटासा किरण संपूर्ण आयुष्य उजळून टाकू शकतो. मी माझ्या आयुष्यातील ते काळे दिवस कायमचे मागे सोडले आहेत. आता माझं एकच ध्येय आहे, माझ्यासारख्या फसवलेल्या, अत्याचार सहन करणाऱ्या आणि आतून तुटलेल्या महिलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. आदित्य आणि त्याच्या कुटुंबाचा झालेला अंत प्रत्येकासाठी एक धडा ठरला. या जगात कोणीही आपल्या वाईट कामांपासून कायमचं वाचू शकत नाही. कायद्याने शेवटी त्यांना त्यांच्या गुन्ह्याची योग्य शिक्षा दिली आणि त्यांनी माझ्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला सन्मान मला परत मिळवून दिला. आज माझे आई बाबा माझ्याकडे अभिमानाने पाहतात. त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद माझ्यासाठी जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा आहे. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, आई वडिलांचा आदर, प्रामाणिकपणा, नम्र स्वभाव आणि चांगली कामं हीच माणसाची खरी संपत्ती असते. जे लोक दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळतात त्यांना एक ना एक दिवस त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळते. पण या सगळ्या घटनेतला सर्वात धक्कादायक भाग अजून बाकीच होता. तो बंद दरवाजा फक्त एका खोलीचा नव्हता. त्या खोलीमागे अनेक वर्षापासून दडलेला एक काळाकुट्ट इतिहास लपला होता. आदित्यच्या आजोबांच्या काळापासून हे कुटुंब गरीब आणि निष्पाप मुलींना खोट्या प्रतिष्ठेचं, पैशाचं आणि सुखी आयुष्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं जात होतं. त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं जात होतं. स्नेहा ही त्या साखळीतील फक्त एक बळी होती. तिच्यासारख्या कितीतरी निरपराध मुली त्या घराच्या भिंतीआड कायमच्या हरवल्या होत्या. पोलिसांनी त्या गुप्त तळघराची सखोल तपासणी केली तेव्हा त्यांना जुन्या डायऱ्या, महत्वाची कागदपत्र आणि अनेक धक्कादायक पुरावे सापडले. त्या पुराव्यांमुळे ह्या संपूर्ण घराण्याचा वर्षानुवर्ष सुरू असलेला गुन्हेगारी कारभार उघडकीस आला. शैलजाताई आणि विश्वासराव समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरत होते, पण प्रत्यक्षात त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आपलं साम्राज्य उभं केलं होतं. न्यायालयाने आदित्याला जन्मपेठेची शिक्षा सुनावली. तुरुंगाच्या गजाआड बसून तो स्वतःच्या नशिबाला दोष देत होता. तेव्हाच त्याला समजलं की अहंकार आणि अन्यायाचा शेवट नेहमी विनाशातच होतो. आज मी मोकळ्या हवेत श्वास घेते तेव्हा मला एकच गोष्ट जाणवते, देवाच्या घरी उशीर होतो पण अन्याय कधीच जिंकत नाही. ज्या बंद दरवाजाने माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, त्याच दरवाजाने मला माझी खरी ताकद दाखवली. त्याने एका घाबरलेल्या सुनेला एक धाडसी आणि स्वाभिमानी स्त्री बनवलं. प्रत्येकाने हे लक्ष ठेवायला हवं की नाती ही पैशावर किंवा प्रतिष्ठेवर टिकत नाहीत,
ती विश्वास, प्रेम आणि प्रामाणिकपणावर टिकतात आणि फसवणुकीच्या पायावर उभं राहिलेलं कोणतंही साम्राज्य एक दिवस नक्की कोसळतं. माझ्या या कहाणीतून प्रत्येकाने एवढाच धडा घ्यावा, अन्याय सहन करू नका, त्याविरुद्ध आवाज उठवा, कारण गप्प राहणं म्हणजे अन्यायाला साथ देणं होतं. आज मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या अश्रूंनाच मी माझी ताकद बनवलं आणि अंधाराशी लढून माझं आयुष्य पुन्हा उजळून टाकलं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्या गरजू व्यक्तीला लढण्याची हिंमत मिळू शकते. खाली कमेंट करून नक्की सांगा, अशा प्रकारे बदललेलं आपलं माणूसपण तुम्ही कधी पाहिलं आहे का? पुन्हा भेटू अशाच एका नवीन हृदयाला भिडणाऱ्या सत्यकथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा आणि नेहमी सत्याची साथ द्या. धन्यवाद. मित्रांनो, या कथेने आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. स्वाभिमान, सत्य आणि धैर्य यापेक्षा मोठी ताकद या जगात नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी अन्यायासमोर कधीच हार मानू नका, कारण सत्याला उशीर होऊ शकतो पण पराभव कधीच होत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तिच्यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच हृदयस्पर्शी आणि थरारक सत्यकथा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे खाली कमेंट करून नक्की सांगा, या कथेतील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त भावला किंवा हादरवून गेला. तुमचा एक शेअर कदाचित एखाद्या व्यक्तीला अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी हिंमत देऊ शकतो. पुन्हा भेटू अशाच एक नवीन, मनाला भिडणाऱ्या आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या सत्यकथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या, सत्याची साथ द्या आणि नेहमी लक्षात ठेवा, चांगली माणुसकी हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. धन्यवाद.